कोल्हापुरात लोकमंगल परिवार स्नेहसंवाद उत्साहात. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान. लोकमंगल परिवार सोलापूर यांच्या वतीने कोल्हापूर येथील अभिषेक लॉन येथे सभासद, ग्राहक व हितचिंतकांचा भव्य स्नेहसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात दैनिक रोकटोकचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड तसेच इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलच्या पत्रकार सानिका परबकर यांचा लोकमंगल परिवाराचे सर्वेसर्वा तथा दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन तथा लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमंगल परिवारातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. आपल्या भाषणात ते म्हणाले की लोकमंगल परिवार हा नेहमीच तळागाळातील सर्वसामान्य घटकांचा विचार करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करत आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे लोकमंगलच्या बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट या तिन्ही वित्तीय संस्थांनी 5,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक व्यावसायिक पूर्तता केली असून हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात लोकमंगल पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट गजानन भाकरे यांनी लोकमंगल परिवाराच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमास लोकमंगल पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक विठ्ठल ढेकळे, संचालक युवराज गायकवाड, लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक शीतल शहाणे, बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण तसेच लोकमंगल परिवारातील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी केले तर सुदन सुरवसे यांनी आभार प्रदर्शन केले. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.